भारतीय ब्लॉगर्सच्या मध्ये तुम्ही कुठल्याही सिच्युएशन मध्ये ब्लॉग करू शकता बरं का, पण फक्त तुमच्याकडे टॅलेंट पाहिजे. मग तुम्हाला नवऱ्याने मारलेला असो, नवऱ्याने आणलंय तुम्हाला दाखवती, तुमच्या लेकराला लागलेला असू, किंवा तुम्हाला मार्केटमध्ये चड्ड्या घ्यायला जायचं असो, ह्या इकडच्या ब्लॉगर्स लोकांचं कसं आहे माहिती का, प्राण जाय पर ब्लॉग न जाय. आज मी माझ्यासोबत रूम फ्रेशनर घेऊन बसली आहे, म्हणजे थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज कुणाचा रोस्ट होणार आहे. एक्सक्यूज मी, सायलेन्स सायलेन्स सायलेन्स. ओ माय गॉड. चला तर मग व्हिडिओ मध्ये करपावून टाकूयात पादून पादून रिपोर्टिंग करणाऱ्या आणि आदिलची आणि राखीची वकिली करणाऱ्या स्मिता सातपुते यांना. कारण व्हिडिओ मध्ये मी रोस्ट नाही करत, मी पार करपवते, कारण माझा पॅटर्नच वेगळा आहे. राखी सावंत आ गई, आधी आ जाएगा, देखो कितना पब्लिक ग्रुप है. आज आपण पाहणार आहोत पादरी न्यूज रिपोर्टिंग. नाही, हे मी नाही म्हणते बरं का, ह्या स्वतःच म्हणतायत. राखी बेशुद्ध होती त्या महाग एकदा नाही का, राखी बेशुद्ध पडली होती तेव्हा मी तिला पाजली होती, म्हणून राखी बेशुद्ध पडली होती. आपल्या लोकांचं कसं आहे की एक नवरा 7 जन्म मिळण्यासाठी आपण वड्याला फेऱ्या मारतो, व्रत ठेवतो. राखी सावंतचं तसं नाहीये, तिने एकाच जन्मात 7 ते 8 लग्न केलेत. बिग बॉसच्या सीझन प्रमाणे हिचं प्रत्येक सीझन मध्ये नवीन लग्न होतं. बिग बॉसच्या प्रत्येक सीझन मध्ये एक नवीन नवरा असं व्रत घेतलं हिनं. काकू आणि राखी सावंत यांच्यात फार फरक नाहीये. म्हणजे राखी सावंतनी जर कधी चमच्यात पाहिलं ना तर त्या काकू सारखे दिसतील. म्हणजे यांचं वागणूक पण बऱ्यापैकी सिमिलरच आहे बरं का. मी सुद्धा राखी सारखा ड्रामा करणार. बाय, काय गरज आहे, तुम्ही ड्रामेबाज आहात. ती राखी सावंत त्या दीपक कलाल सोबत स्वतःची सुहागरात लाईव्ह करणार होती आणि काकूने आपल्या सुहागरातची स्टोरी सांगून मोकळ्या झाल्या. दिल थांबके माझा हनीमूनची कहाणी ऐकायसाठी ऐका. डी ग्रेड मॅगझिन, सी ग्रेड सिनेमा बघणारे लाखो लोक आहेत हे मला यांचे व्ह्यूज बघितल्यानंतर कळलं. ती प्रसिद्धीसाठी लग्न करते, कॉन्ट्रोवर्सी करते आणि काकू प्रसिद्धीसाठी चक्क पादून दाखवतात. देतच नाही, मी मस्तपैकी खाते पिते पादत राहते, दुनियाचा विचार करत नाही. माझा छंद मी पुरा करते. सगळ्यांचा छंद आहे, कुणाचा दारू प्यायचा छंद आहे, कुणाचा तंबाखू खायचा छंद आहे, कुणाचा मूत प्यायचा छंद आहे. माझा छंद एकच आहे, पादायचं आणि मोहरा जायचं, माग वास सोडायचा. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आमची आई म्हणायची एखादा छंद जोपास, एखादा हॉबी क्लास लाव. नाही, पादण्याचाही हा एक वेगळा छंद असू शकतो आणि याच्यामध्ये एवढा स्कोप आहे हे माहिती नव्हतं. बरं झालं आता माहित झालं. आता ज्यांना नवीन छंद जोपासण्याची इच्छा आहे ना त्यांनी काकूकडे क्लास लावा. हरभरे खाऊन कसं पादायचं हे काकूकडून शिकायचं. आणि छंदाच्या क्लासमध्ये काकू काय म्हणतील, काय रे मुलांनो आज किती किलो हरभरे खाल्ले. मध्यम पादम तुचुक तुचुक. यांच्या फॉलोअर्सचं पण अजिबच डिमांड आहे, लाईव्ह वरती पादून दाखव म्हणे. नाही, तिला पादताना बघून तुम्हाला कसला वेगळा ऑर्गॅझम येतोय. चुकून ह्या काकूंच्या हातामध्ये मोबाईल आणि ट्रायपॉड पडला आणि हे ब्लॉगिंग चॅनल सुरू झालं. ते तुम्ही ऐकलं होतं का, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. काकू पोटासाठी पादते मी परवा कुणाची, असं आहे काकूंचं. साक्षे तुला जर गिफ्ट. काकूवरती व्हिडिओ करायचं म्हटलं की तुम्ही मेंटली आणि फिजिकली खूप जास्त फिट असणं गरजेचं आहे. म्हणजे काकूवरती व्हिडिओ करण्याच्या अगोदर मी 2-3 दिवस मेडिटेशन करत होते. आता तुम्ही म्हणाल मेंटली ठीक आहे, फिजिकलचं काय. हे काकू असलं काहीतरी करतात व्हिडिओ मध्ये आणि मग दम गुदमरतो आणि नाकातले केस जळतात. आणि दुसरं म्हणजे काकू भयंकर हॉरर हसतात. काकू हसायला लागले की मला धडकीच भरती. अपरात्री जर काकूंचं असं हसणं कुणी ऐकलं ना तर एखादा मरूनच जायचं जागेवर. तर ह्या काकूंचा वेगळा संशय, म्हणजे ह्या काकू घरामधलं इंधन म्हणजे गॅस भरून आणत असतील की नसतील, की गॅस संपल्यानंतर गॅसच्या टाकीवरती जाऊन बसत असतील. नॅचरल ऑर्गॅनिक इंधन. मला पादा येत नाही. अरे मी पादली माझ्या माला येऊन नाही पादली तुमच्या गालावनी, कळलं का भाड्यांनो. जर पुन्हा म्हणला ना पादून दाखवा डायरेक्ट माझ्या मालावरती, आय मीन किराणा मालावरती म्हणायचंय का. नाही, तुमचंही बरोबर आहे म्हणा. महिन्याच्या किराण्यामध्ये चणे, फुटाणे आणि कपिला पोषक आहार जास्त आणल्यानंतर आणखी काय होणार आहे. काकूने एक ऐतिहासिक चड्डी ब्लॉग केलाय मधून मार्केटला. तर चला आता आपण अंधेरी मार्केटला जाऊया. हे काय घेतंय का नाही घेतंय ते आपण तुम्हाला मी दाखवते, ठीक आहे. चला, आणि तो लोक काय म्हणतात काय नाही ते तुम्हाला मी दाखवते, ठीक आहे. चला यार काकू, अगोदर सांगायचं ना, चांगले पॉपकॉर्न घेऊन बसले असते, कसली मज्जा आली असते हा ब्लॉग बघताना. ती चड्डी घ्यायची, चड्डी म्हणजे हाफ चड्डी घ्यायची. काकू आम्हाला नाही बघायची ती रुपाची अंडरवेअर आहे का लक्स कोजीची अंडरवेअर आहे. तुम्ही बघू शकता. चला त्यातले आपण चॉईस करूया, ठीक आहे. चला आता तुम्ही
तुमची चड्डी चॉईस करायला सगळ्या गावाचं ओपिनियन कशाला पाहिजे? एक काम करा, हॉट सीट वरती बसा आणि अमिताभ बच्चनला सांगा की केबीसी सारखा ऑडियन्स पोल घ्या, म्हणजे काळी घेऊ, लाल घेऊ, निळी घेऊ, म्हणजे लोक सांगतील की कोणती घ्यायला पाहिजे. क्या करेंगे आप? सर जाना चाहता हूँ जनता के साथ जाएंगे. लक्स को जिची टॅगलाईन आहे, सुनो तो अपने देश की, ते इतकंही मनावर नव्हतं घ्यायचं हो काकू. अहो काकू, ते इनर गार्मेंट्स वाले पण म्हणतात ये अंदर का मामला आहे, पण नाही, काकूंना सगळंच ऑनलाईन सांगायचंय, मग हे तरी कशाला बाजूला ठेवतील. काकूचा हा व्लॉग पब्लिश झाल्यानंतर काकूंच्या शेजारीन काय म्हणत असतील, काय मग सातपुते बहिणी चड्ड्या वगैरे घेतल्या म्हणे. नाही, काल तुमचा व्लॉग बघितला, पण काहीही म्हणा, त्याच्यामध्ये ना ती निळी जास्त चांगली होती लाल ऐवजी. आमचे हे पण ब्लॉग बघत होते तेव्हा तेच म्हटले. पण ठीक आहे, जाऊ द्या, आता तुम्ही घेतली, नंतर कळलं मला की तुम्ही घरी आलात. जर तुम्ही तो ब्लॉग लाईव्ह केला असत ना, मला 100% कळलं असतं की तुम्ही कोणती घेतायत आणि मी तुम्हाला कमेंट करून पण सांगितलं असतं. पण जाऊ द्या, ठीक आहे. आणि का हो, आजकाल तुमच्या घरामध्ये चणे फुटाणे जरा जास्त येत आहेत का? नाही, आवाज वगैरे येतात ना आम्हाला, म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. आमचे हे पण म्हणत होते की जरा जास्तच आवाज येत आहेत. राखी सावंतची ऍक्टिंग करायला मला लय मजा वाटते, लय मजा वाटते. सलमान बाय, सलमान बाय, माँ चली गई बाय. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, माँ चली गई. काकूची ऍक्टिंग बघून तो देशद्रोही मधला KRK पण लाजला. KRK आणि दीपक कलाल यांच्याकडून एखादा ऑस्कर स्पॉन्सर करा, देऊन टाका काकूला. पप्पा को बोल गया. KRK, राखी सावंत, दीपक कलाल आणि स्मिता सातपुते यांचं जगाला योगदान 0 आहे. ह्या लोकांनी जगाला कॉन्ट्रोवर्सी, युजलेस टॉक्स, युजलेस व्हिडिओ याच्याशिवाय काहीच दिलं नाही. म्हणजे आम्हाला कॉन्टेंट दिला तो वेगळी गोष्ट आहे. क्या राखी बेशरम आवरत. राखी बेशरम म्हटल्यानंतर तुम्ही कोण? गॅस स्टेशन? आगे उद्या मी सेशन कोर्टला जाणार आहे. आधीचं सुद्धा मी स्टेटमेंट, मला आधी तो देणार नाही स्टेटमेंट, कारण कसं आहे, तिथं पोलीस असणार. तिथं ते कुठलं आलंय भारत देशात, बघा ते पोलीस आलेत. काकू आदिलला भेटायला सेशन कोर्टात जाणार आहेत म्हणे. नाही, आदिलच्या वकील आहेत ना काकू. आजकाल युट्यूब वरती फेक वकिलांचं जरा जास्त सुळसुळाट वाढलाय, असं नाही वाटत आहे का तुम्हाला? नाही, म्हणजे युट्यूब वरती आजकाल झोपेतून उठून कुणी वकील बनायला लागले. मला एक सांगा, त्या मुंबईमध्ये वकिलीच्या डिग्रीचं फुकट वाटप चालू आहे का, की 10च्या 2 10च्या 2 असं म्हणतंय कुणी? असेल तर मलाही सांगा, मीही घेऊन येते. हो काकू, संस्कारी चॅनल आहे माझं. कसले आवाज काढायला ते? घरी आई पप्पा बघतात व्हिडिओ, चांगलं वाटतं का ते? अच्छा, काकू पादण्याला वेगळं बॅकग्राऊंड म्युझिक देत होत्या तर आजा असं म्हणून. नाही काकू, त्याची काही गरज नव्हती हो, कारण तुमच्या पादण्याला एक वेगळा सूर आहे. म्युझिक सगळं पाद पहिल्यांदा ऐकला. मला तरी व्हिडिओ करताना एक रूम फ्रेशनर संपल. विचार करा, बाजूच्यांना किती रूम फ्रेशनर लागत असतील. घे पप्पा. हा घे. काकूंच्या शेजारी रात्रंदिवस कसली सुरेल गाण्यांची मेहफिल एन्जॉय करत असतील, नाही का? आणि काही शेजाऱ्यांना तर भूकंपाचे धक्के बसतायत की काय असं देखील वाटत असेल. ह्या काकूमध्ये आणि राखी सावंतमध्ये बरंच सारं साम्य आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं ना, काकू हे रिफ्लेक्शन आहेत राखी सावंतचं. मी राखी सावंतची डुप्लिकेट आहे, पण मी ती खोटं बोलते, पण मी खरं बोलते. पर्सनल लाईफ लोकांना सांगणे, खितखित हसणे, उगाच ड्रामा क्रिएट करणे आणि ऑन कॅमेरा पादून दाखवणे. सॉरी बिग बॉस, गॅस निकल गया मेरे. राखी तर त्यांच्यापेक्षा डेंजर निघाली. ह्या दोघींचा डोक्यावरती, खाण्यावरती आणि जिभेवरती तर कंट्रोल नाहीच नाही, पण गॅसवरती पण नाहीये. काकूने आजपर्यंत युट्यूब वरती काय नाही टाकलंय, म्हणजे चक्क स्वतःच्या हनीमूनची कहाणी देखील यांनी युट्यूब वरती टाकली आहे, ती पण डबल मिनिंग वर्ड्स मध्ये. आणि त्या व्हिडिओला चक्क 7 ते 8 लाख व्ह्यूज आहेत. म्हणजे या जगामध्ये किती हौसी लोक आहेत, बघताय ना? आता काय सांगू, सांगत तर गरजेचं आहे. मग गेलं घरामध्ये, मग लावलं दार. असले व्हिडिओ बघताना जर माझ्या पप्पांनी मला पाहिलं ना, तर प्रॉपर्टी मधनं बेदखल करतील आणि म्हणतील, तो तिथे दरवाजा, निघून जा आमच्या घरातून. मान्य, युट्यूबने म्हटलंय की ब्रॉडकास्ट युअर सेल्फ. तर याचा अर्थ असा आहे का, टॉयलेट मध्ये जाल, शूट कराल, टाकाल तो व्लॉग, असं थोडीच होतं ना काकू? कंशा स्मिता, दीपक लाल आला बघ. दीपक लाल, तुमने राखी को क्यों छोड़ा? सही सही बताओ, हिंदी में बात मत करो भाई. दीपक लाल
नाही काकू, तो दीपक लाल दीपक कलाल माकडासारखा दिसतो किंवा माकडासारखा करतो ही गोष्ट वेगळी आहे, पण माकडाला वापरण्यात येणार ती म्हण नाहीये का माकडा माकडा, ती इथे लागू नाही होतो काकू. अरे काय राव, थोडी तर लाच ठेव. सत्याची बाजू बोला. मला आदिल भी प्यारा आहे आणि राखी सावंत भी प्यारा आहे. राखी आणि आदिल प्यारे आहेत. नाही, पुतळे आहेत ना तुमचे ते प्यारे असायला. काकूचं राखी आणि आदिल यांच्याबद्दल बोलणं म्हणजे गावच्या पारावरती बसून अमेरिकेच्या राजकारणावरती टीका करण्यासारखं आहे. क्रिकेट बघत असताना क्रिकेटरनी कसं खेळायला पाहिजे हे प्रेक्षकांनी सांगण्यासारखं आहे. तशी ती चांगली आहे, मी तिला चांगलं ओळखते. जेवढे माझे कार्यकर्ते आहेत ना तिथले वशिरामधले ते माझे फॅन आहेत. असं तर मी शाहरुख खानला पण ओळखते. नाही, तसा चांगला आहे तो स्वभावाने. स्वतःच्याच पादाच्या वासाचे नशे केल्यानंतर काहीतरी असे स्टेटमेंट निघत असावे काकूच्या तोंडातून. नवीन नशा आलाय मार्केटमध्ये पादाच्या वासाचा, काकूंनी केलेला दिसतोय. आपलं वय काय, आपण आहोत कोण, एकूण शैक्षणिक पात्रता काय, याचा जराही विचार न करता ठोकून द्यायचं मत. सो दॅट इज इट फॉर टुडे गाईज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सदा खुश राहा आणि सदा कूल राहा. आणि हो, मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या सेकंड चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जा, पटकन त्याला सबस्क्राईब करा, कारण तिथे पण ब्लॉग आता अपलोड करते मी. तेरा पापा है पापा है पापा है, हम तेरा पापा है पापा है पापा है. मेरा पगली प्रियंका चोपड़ा, तेरा पगली बुलापा है आपा है.